आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये मी एवढ्या सकाळी या बीचवर काय करतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काय की आता अलिबागला आलोच आहे तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात धडाकेबाज अलिबागच्या स्पेशल रेसिपीजनी करायची असं मी ठरवलं आहे. बाय द वे, नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आणि आमच्या सगळ्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. आता मला मार्केटमध्ये पळायला पाहिजे कारण अलिबागचे स्पेशल सोडे आणि कालव्याचे गोळे आणि बाकीचं जिन्नस हे सगळं मी परचेस करतो आणि तुम्हाला भेटतो किचनमध्ये. स्टे ट्यून्ड. मग अमेरिकेतला एक्सपिरियन्स कसा होता तुझा? खूप छान, खूप मस्त. कोलोरॅडो म्हणजे अप कंट्री, बरोबर आहे? बरोबर. आणि किती महिने किती वर्ष होतीस तू? 1 वर्ष होते तिथे. 1 वर्ष? बर. मग त्या इंटर्नशिप मध्ये काय काय शिकवतो? म्हणजे तू कुठल्या डिपार्टमेंट्स मध्ये काम केलंस? मी मोस्टली किचन मध्येच होते. बर. आणि त्याच्यात कोल्ड साइड मध्ये होते. कोल्ड सेक्शन म्हणजे डेझर्ट झाले, पेस्ट्रीज झाले. हो हो बरोबर. क्या बात आहे, फॅन्टास्टिक. नमस्कार, बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कानेरे आणि मधुरा आपटे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. वेल, आता बरेच दिवस गेले आपण अलिबागला आहोत आणि हे रिसॉर्ट जी व्यक्ती रन करतीये ती म्हणजे मधुरा आपटे. आता आधीच्या एपिसोडमध्ये तुमची मधुराशी ओळख झालेली आहे. आज स्पेशली इथं मधुरा का आली आहे त्याचं तुम्हाला कारण सांगतो. कारण ती मला एक ऑथेंटिक अलिबागची एक रेसिपी शिकवणार आहे. रादर मी शिकलेलो ऑलरेडी आहे, फक्त काय की काय वेळेस मी पहिल्यांदाच ती रेसिपी केली त्यामुळे काही गोष्टी मी विसरीन आणि मग चुकीची रेसिपी तुम्हाला दाखवीन, म्हणून ती मला मार्गदर्शन करायला आज इथं आलेली आहे. आपली पहिली रेसिपी आहे कालव्याच्या गोळ्यांचं कालवण आणि त्या रेसिपीला घेतलं साहित्य बघून घेऊ आणि आपण प्रोसेस चालू करू. इथं आपण कालव्याचे गोळे घेतले ज्याला इंग्लिशमध्ये ऑयस्टर्स म्हणतात. लिंबाचा रस, आगरी गरम मसाला, बारीक चॉप केलेली कोथिंबीर, बारीक चॉप केलेला टोमॅटो, बारीक चॉप केलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि सुकं खोबरं याचं वाटण, आलं लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा, हिंग, हळद आणि मीठ. आता मधुरा, आपण प्रेक्षकांना कृती करून दाखवण्याच्या आधी कालव्याचे गोळे म्हणजे काय आणि कालव्याचे गोळे कुठे मिळतात आणि का कालव्याच्या गोळ्यांचं कालवण एवढं तुमच्या इथं प्रसिद्ध आहे तर ते आमच्या प्रेक्षकांना सांग. बरं. खाडीचं जे पाणी असतं, बॅक वॉटर जे, त्याच्या बाजूला दगड असतात, तर त्याच्यावर ह्या कालवांचे शेल्स चिकटलेले असतात. अच्छा. तर जे मासे पकडणारे कोळी लोक असतात ते शेल्स काढून आणतात आणि मग ते घरी ते शेल्स फोडून त्याच्यातनंही कालवं बाहेर निघतात. बरं, फॅन्टास्टिक. आता ही जी कालवं जी आहे ती शेल मधनं निघाल्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो याला? नाही, फ्रेशच शक्यतो वापरतात. फ्रेश शक्यतो वापरायचं. बघितलं की सी फूड जे आहे ते जेवढं फ्रेश तेवढं चांगलं. त्यामुळे आता आपण सुरुवात करूयात आपल्या कृतीला. सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत म्हणजे याची फोडणी. हो, बरोबर आहे. बरोबर. आता पॅन मध्ये आपण काय करू, एक तेल, 3 टेबलस्पून तेल चालेल. हो. आणि आता लसणाच्या पाकळ्या ज्या घेतल्यात त्या आपण फोडणी बरोबर अख्ख्या आपण हे करायच्यात का ठेचून टाकल्या तर छान अख्ख्याही वापरू अख्ख्या सो चालतील. कारण आपण इथं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे तर आपण हे अख्खं वापरू म्हणजे तो मला असं वेचून खाता येईल. मला रोस्ट केलेले गार्लिक जे आहे ते मला फार आवडतात. खूप छान टेस्ट येते त्याची. छान टेस्ट येते.
आता हे तेल तापल्यानंतर हिंग आणि हळद ना? हो हो. एक पाव चमचा हिंग आणि हळद साधारणतः तेवढी हो. तेवढीच हळद. तरी आपण फोडणी करून घेणार आहोत आणि मग या फोडणीमध्ये आपण घालणार आहोत आपलं लसूण. बरोबर. एक 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि लसूण थोडेसे असे रोस्ट झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा. बरोबर. आता सगळा कांदा मी याच्यामध्ये घालून टाकू. हो. छान वास येतोय फोडणीचा ना? मग ऑल थँक्स टू यू. भन्नाट रेसिपी शिकवतेस तू आम्हाला. आणि आता या कांद्यामध्ये काय घालायचंय? टोमॅटो. बरं, आता मला सांग की आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि मसाला कधी घालायचा आहे? टोमॅटो घालून जरा थोडा ब्राऊन झाला, ओके, चांगला मिक्स शिजला की मग दोन्ही पेस्ट घालायची. बरं, टोमॅटो घातल्यानंतर शिजवायचा आधी. हो. अर्धा घालू का? अर्धा घालू. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला घालायचा. बरोबर. हो. याला आपण थोडं स्पायसी करायला लागतं का मीडियम स्पायसी? मीडियम स्पायसी. मग एक साधारणतः एक चमचाभरच मसाला घालू फक्त. हो. हा आगरी मसाला आहे, त्याच्यामध्ये मिरची असते, लाल मिरची. तर त्यामुळे इथं आपण कुठल्याही प्रकारचं लाल तिखट घेतलेलं नाहीये. त्याच्यामध्ये ऑलरेडी लाल तिखट आहे. टोमॅटो चांगला शिजला आहे गेस, तर त्याच्यामध्ये आता ती मिरचीची आणि याची पेस्ट घालू. हो. ती किती? साधारणतः पाऊण. हा चालेल. साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा, टीस्पून आपण याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे. ओके, आता हे असं छान परतलं गेलंय. याच्यामध्ये आता आपण काय घालणार आहोत? आता हे जे वाटण आहे आपलं कांदा आणि खोबऱ्याचं, 2 चमचे. हो. ओके. म्हणजे यातलं ते खोबऱ्यामुळे रश्श्याला चांगला असा थिकनेस येईल. याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. बरोबर आहे. हो. याच्यामध्ये आता आपण घालून घेऊ पाणी आणि त्याला आपण चांगलं रिड्यूस करून घेऊया. हो. म्हणजे सगळे मसाले, कांदा, टोमॅटो आणि आपली जी फोडणी आहे तर ते सगळे एकत्रित मस्तपैकी छान आहे. आपण ग्रेव्ही केली आहे तर ती याची चांगली कंबाईन झालेली आहे. सगळे मसाले इन्फ्यूज झालेले आहेत. आणि आय गेस मधुरा, आता आपण आपली कालवं जी आहेत तर ती याच्यामध्ये घातली पाहिजेत. बरोबर आहे. यातलं पाणी फक्त जाऊन द्यायचं नाही. बरोबर आहे. आपण कालवं घातल्यानंतर बऱ्यापैकी आता थिक झाल्यासारखं वाटतंय. त्याच्यामध्ये पाणी घालायचं अजून नाही, पण आता कालवांना पाणी सुटेलच. मग शिजताना त्याला पाणी सुटणार. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जसं रस्सा टाईप पाहिजे ना. हा रस्सा म्हणल्यानंतर तोंडात पाणी आला. क्या बात आहे. तर तशी होणार आहे. आता आपण फायनल टच याला देणार आहोत. फायनल इन्ग्रेडियंट ते म्हणजे मीठ, थोडीशी कोथिंबीर, लवली, आणि फायनल म्हणजे झाकण ठेवून शिजवायचं. केली का मी रेसिपी परफेक्ट? क्या बात. मग आता हे हाय फ्लेमवरच का मीडियम हीटवर? मीडियम हीटवर. ठीक आहे. आता एक शिजवायला 5 मिनिटं लागतील. 5 ते 10 मिनिटं. तोपर्यंत मला सांग की आता तू हॉटेल मॅनेजमेंट कुठनं केलंस? मी हॉटेल मॅनेजमेंट पुण्यातून केलं. कुठल्या कॉलेजमधनं? AISSMS म्हणजे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल. अच्छा, जे SSPMS चे हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेज जे आहेत. अच्छा. ओके. फॅन्टास्टिक. मग तिथं हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्षाचं केलं? 4 वर्षाचा डिग्री कोर्स. 4 वर्षाचा डिग्री कोर्स केला. बरं, मग मला एक सांग, पुण्यासारख्या शहरामध्ये हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर, अमेरिकेला 1 वर्ष राहिल्यानंतर, अलिबाग सारख्या एका टुमदार गावामध्ये रिसॉर्ट चालवण्याची कल्पना का आली तुझ्या डोक्यात? आधीपासूनच मला स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा होती, तर त्याच्याच ह्याने मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं. बरं, मग कुकिंगची आवड आहे का मॅनेजमेंटची आवड आहे? मॅनेजमेंटची जास्त आवड. मॅनेजमेंटची जास्त आवड आहे. आपले कालवा आपण चेक करूयात. हा, तू म्हणलीस तसं याला पाणी सुटलंय बरं का? हो. त्याची थिन झाली. त्याला थोडं शिजायला पाहिजे का अजून? हो, अजून थोडी शिजायला पाहिजे. ओके. आय गेस त्याला आपल्याला अजून एक 3 ते 4 मिनिटं शिजवायला लागेल. हो. एक काम करतो, हे सगळं कालव्याचं कालवण जे आहे ते आम्ही छानपैकी शिजवून घेतो, सर्विंग बोलमध्ये काढून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. कालव्याच्या गोळ्याचं कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कालव्याचे गोळे, लिंबाचा रस, बारीक चिरलेला टोमॅटो, आगरी मसाला, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट,
लसूण, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, 4 ते 5 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यावा. या मिश्रणात आगरी मसाला, आलं लसूण मिरची पेस्ट, 2 चमचे सुकं खोबरं कांद्याचं वाटण आणि पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. त्यामध्ये कालव्याचे गोळे, मीठ आणि कोथिंबीर घालून शिजवून कालवण सर्व्ह करावं. मधुरा, तू जी मला रेसिपी शिकवलीस, आय एम शुअर आपल्या प्रेक्षकांना ती आवडली असणार. आता इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की आता मी मधुरासाठी एक रेसिपी करावी, बरोबर आहे की नाही? आता आपली दुसरी रेसिपी जी आहे, आज सकाळी गेलो मी समुद्रावर आणि तिकडनं मी सोडे आणले, कोळंबीचे सोडे. तर ते कोळंबीच्या सोड्यांपासनं आपण करणार आहोत मोमोज. आता चायनीज, याच्यामध्ये आपण तुम्ही स्टीम डम्पलिंग ज्याला मोमोज म्हणतात, तर तुम्ही खाल्ले असतीलच. तर त्याचं स्टफिंग जे आहे थोड्याशा कोस्टल पद्धतीने आपण करणार आहोत. खूपच वेगळा पदार्थ आहे हा. वेगळा पदार्थ, यस. छान आयडिया आहे. मग कोळंबीचे सोडे करायला लागणारं जे साहित्य आपण घेतलंय ते आपण प्रेक्षकांना सांगू आणि विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण सोडे जे आहेत तर मी भिजवून घेतलेत कोळंबीचे सोडे. तांदूळाच्या पिठाची उकड करून घेतली आहे. फ्रेश कोकोनट, ओलं खोबरं, जिरं, मोहरी, हळद, बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेलं लसूण, हिरवी मिरची, बादशाह रजवाडी गरम मसाला. इथं आपण घेतलंय आमसुलाची पेस्ट आणि मीठ. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, गरम पॅन मध्ये थोडंसं तेल घालून घेऊ. आता आपण पॅन मध्ये तेलावर फोडणी करून हे जे सोडे जे आपण घेतलेत तर त्याचं आपण स्टफिंग करून घेणार आहोत मोमोजचं. म्हणजे आपण हे सगळं जिन्नस एकत्र करून सारण करून साईडला ठेवू आणि नंतर आपल्या या तांदूळाच्या पिठाची जी आपण उकड केली आहे तर त्याच्यामध्ये आपण स्टफ करून त्याचे गोल करून त्याचे स्टीम्ड मोमोज करणार आहोत. बरं मला सांग मधुरा, तू कार्यक्रम बघतेस का आम्ही सारे खवय्ये? हो नक्कीच. आवडतात का रेसिपी? 28 तारखेला जी बार्बिक्यूची रेसिपी केलेली ती आता मला खूपच आवडलेली आहे. तो एपिसोड हिट करण्यामागे मध्ये तुझा सुद्धा खूप मोठा हातभार होता, कारण तू आणि तुझ्या मित्रमैत्रिणींनी जी काय तिथं मजा केलेली आहे आणि खूप मजा आली. फॅन्टास्टिक. मला खरंच मजा आली त्याविषयी. आता आपण या तापलेल्या तेलामध्ये काय करू, थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी, जस्ट थोडीशी हळद आणि ही जी फोडणी आहे तर चांगलं हळद, जिरं, मोहरी असं चांगलं रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा आणि लसूण. लसणाचा एक जो पर्टिक्युलर जो असा एक पंच असतो तो आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. कांदाही तसाच गुलाबी. कांदा जस्ट एक गुलाबी होईस्तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं. स्टफिंग आहे या सोड्यामध्ये आपण ते पाण्यामध्ये भिजवलंय, त्यामुळे ज्या पाण्यामध्ये भिजवलंय त्याच्या सकट आपण याच्यामध्ये आपण ते घालणार आहोत. पण त्याआधी याच्यामध्ये घालून घेऊ आपण थोडी मिरची. कितपत तिखट आवडतं तुला? मीडियम. मीडियम, ओके. नंतर एक 3 टीस्पून त्याच्यामध्ये मिरची घालून घेतो. आणि हा जो आपण बादशाह स्पेशल रजवाडी मसाला घेतलाय, गरम मसाला, तर तो एक ते 1.5 चमचा. आणि त्याला आता आपण चांगलं मस्तपैकी थोडंसं परतून घेऊ. फॅन्टास्टिक. आणि याच्यामध्ये आता आपण घालूयात हे सोडे. पाणी सुद्धा फ्लेवर साठी त्याच्यात राहू दिलेलं आहे. फ्लेवर साठी राहून दिलेलं आहे, कारण सोडे जसे जसे याच्यामध्ये सॉफ्ट होत होते तसे तसे त्याच्यातले सगळे फ्लेवर्स जे आहेत तर ते याच्यामध्ये उतरत होते त्या पाण्यामध्ये. मग ते फ्लेवर्स कशासाठी वाया घालवायचे ना, है ना? बरोबर. मीठ, सोड्याचं जे आपण स्टफिंग करतोय त्यातले मॅक्झिमम ज्युसेस जे आहेत ते रिड्यूस झाले. आता उरलेले ज्युसेस कसे रिड्यूस करायचे बघा. त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोड्याशा आंबटपणासाठी, म्हणजे इकडचं जे कोकम जे आहे, कोकमाची फळं सो खूप पॉप्युलर आहे, तर इकडचं जे कोकम जे मी घेतलंय तर त्याची पेस्ट करून घेतली. अगदी थोडीशी कोकमाची पेस्ट त्याच्यामध्ये घालू आपण, जस्ट त्या आंबट गोड चवीसाठी. आणि याच्यामध्ये घालूयात आपण भरपूर नारळ. आणि हे असं चांगलं आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही बघताय की आता जे काही ज्युसेस उरलेले होते नारळ घातल्या काही सगळे ते असे ऍब्सॉर्ब करून घेतले. फॅन्टास्टिक. आपलं सारण झालेलं आहे. आता एक काम करू, सारण्या बोलमध्ये आपण काढून घेऊ आणि तोपर्यंत तू मला आपलं ते मोदक पात्र असतं ना किंवा इडली ज्याच्यामध्ये आपण स्टीम करतो तर तसं काहीतरी आणून दे.
हे बघा इडली पात्र. इडली पात्र ना. चल एक काम करू, आपण त्या इडली पात्रामध्ये पाणी घालून ते पाणी गरम करत ठेवू. आणि याला फक्त हे जे तेल जे आहे ना, जस्ट असा हलका पुसटचा हात लाव. तोपर्यंत ही जी आपली उकड जी आहे ती थोडीशी अजून मळून घेतो. कारण उकड करून आपल्याला साधारणतः एक 10 मिनिटं झाली आहेत, त्यामुळे ती गार व्हायच्यात आपल्याला आता वापरली पाहिजे. तू मोमोज केलेत का कधी? हो, कधी ट्राय केलेला आहे एकदा व्हेज मोमोज करण्याचा. व्हेज मोमोज, ओके. आता थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडंसं तेल घ्यायचं आणि असं दोन्ही हाताला लावून घ्यायचं. आणि हा जो गोळा आहे परत आपण असा मळून घ्यायचा थोडासा. आणि आपण मोदक ज्या पद्धतीने करतो तसंच थोडंफार आहे मोमोजचं. त्याला असं हलक्या हाताने आपण. मी पण ट्राय करू काय? हो कर ना प्लीज. अरे हो, अलिबागची आहेस तू, मोदक करण्यामध्ये तुम्ही पटाईत असता हो ना. जेवढा साईजचा आपल्याला सांडा गोल करायचा आणि त्याच्यामध्ये आपण हे सोड्याचं स्टफिंग जे आहे त्याचं याच्यामध्ये आपण स्टफ करणार आहोत. अच्छा. सगळे साईड्स जे आहेत त्या चांगल्या अशा दाबून सील करायच्या आणि जस्ट त्याला असा गोलाकार शेप द्यायचा. 2 चमचे. हा 2 चमचे. हे बाहेर येणार नाही याची फक्त खबरदारी घ्यायची. असा गोल केला असं प्लेस करून टाकायचं. मोमोज करणं मोदकापेक्षा थोडं सोपं आहे ना. नक्कीच. गोल. आता मोमोज जे आहेत तर ते आपण गरम पाण्यावर तर आता मस्तपैकी आपण स्टीम करून घेऊ, गरमागरम खायला घेऊ. आणि आता आपलं टेबल सेट आहे, ते डायनिंग टेबल, ज्याच्यामध्ये तू केलेली रेसिपी आणि मी केलेली रेसिपी या दोन्ही आपण मस्तपैकी मनसोक्त ताव मारायचा. ओके. वेल प्रेक्षकांना तुम्ही एक काम करा, साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. कोलंबीच्या सोड्याचे मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेले सोडे, तांदळाच्या पिठाची उकड, ओलं खोबरं, जिरं, मोहरी, लसूण, बारीक चिरलेला कांदा, हळद, हिरवी मिरची, बादशाह रजवाडी गरम मसाला, आमसुलाची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, हळद, लसूण आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हिरवी मिरची, रजवाडी गरम मसाला, सोडे आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये आमसुलाची पेस्ट आणि ओलं खोबरं घालून स्टफिंग तयार करावं. तेल आणि पाण्याचा हात लावून तांदळाची उकड मळून घ्यावी आणि त्याचे छोटे गोळे करावेत. या गोळ्याची पारी हातावर थापून त्यामध्ये सोड्याचं स्टफिंग भरावं आणि पारी बंद करून मोमोज तयार करावेत. तेल लावलेल्या इडली पात्रामध्ये हे मोमोज ठेवावेत आणि वाफवून सर्व्ह करावेत. तुला खरं सांगू का मधुरा, हे जे काही 5-6 आठवडे आम्ही इथं आहोत, इतकं बरं वाटत लहानतो. आय होप तुम्ही तुमचा स्टे एन्जॉय केला. नाही खरंच सुरेख. अजून आय एम शुअर की आता पुढचा आठवडा आम्ही इथं सगळी टीम आहोत आणि खूप तसंच आतापर्यंत जेवढी मजा केली तेवढीच अजून मस्ती धमाल आम्ही करणार आहोत. आणि आय एम शुअर की तुम्ही आता अलिबागला आल्यापासून ज्या काही रेसिपीज आता आम्ही तुम्हाला दाखवल्या आहेत त्या सगळ्या एन्जॉय केल्या असतील. आजच्या सो ज्या 2 रेसिपीज ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवडल्या असतील अशी मला खात्री आहे. पण त्याबद्दल आम्हाला कळवायला मात्र विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता मधुरा, गरम गरम तांदूळाची भाकरी, असं मस्तपैकी ते कालव्याच्या गोळ्यांचं कालवण आणि ते असं इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण जे काही मोमोज केले तर ते असं समोर असताना जास्त वेळ घालून उपयोग नाही. नक्कीच ना. पण त्याआधी एपिसोडची सांगता करायच्या आधी मला तुझे, आपटे काकूंचे आणि पाम्स कॉटेजच्या तुमच्या सगळ्या टीमचे माझ्यातर्फे आणि आमच्या चॅनलतर्फे आभार मानायचे. वी आर रिअली थँकफुल टू यू. भविष्यात हे जे रिसॉर्ट जे आहे ते
खूप खूप प्रगती करो. थँक्यू. अशी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. तर आता आपण ताव मारूयात. तोपर्यंत मी प्रेक्षकांना सांगतो की आता आम्हाला रजा द्या. पुढच्या आठवड्यात आपण भेटणारच आहोत अजून 2 फॅन्टास्टिक रेसिपीज घेऊन. तोपर्यंत बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से. आज आपण आलोय ताडदेवला मिसेस अपर्णा दीक्षित यांच्या घरी. तर चला आज त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या रेसिपी शिकायला मिळणार आहेत ते बघूया. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? पहिले आम्ही दाखवणार मुगडी चाट, आणखी दुसरा आम्ही सांगणार बटाटा राईस थालीपीठ, आणि तिसरं आम्ही पालकाची ताकातली भाजी. आम्ही सारे